आपली डेमोक्रेसी हीच मुळात प्रातिनिधिक स्वरूपाची डेमोक्रेसी आहे, म्हणून दोष देत नाही. our democracy is a democracy of representative democracy. मग ही डेमोक्रेसी रिप्रेझेंटेटिव्ह अशी का घेतली गेली, आपल्याकडे का स्वीकारली गेली? याचं कारणच आहे मुळात जेव्हा बाबासाहेबांनी असे प्रश्न उपस्थित केले त्या घटना समिती संसद त्या घटना समितीमध्ये हे प्रश्न उपस्थित केले आहेत सुरुवातीला. आणि आपल्याला सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे अजून सुद्धा की एक मालिका सुरू आहे सध्या टीव्हीवरती. त्या मालिकेचं नाव आहे संविधान. श्याम बेनेगल नाव, मी काय तिथला प्रवक्ता नाही कुठल्या त्याचा, पण संविधान नावाची मालिका तिथं सुरू झालेली आहे आणि ती मालिका आपण आवर्जून पाहायची आहे. एक अशी माझी विनंती आहे. तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतायत, पहिल्या दिवसापासून बोलतायत. आणि हे जे आता आपण वाचतो ते मांडतो आहे की आपल्या समोर हे किती तुटपुंज मी मांडणी करतोय आपल्या समोर अशी लक्षात येईल आपल्या गोष्टी. पण बाबासाहेब तिथं जे गरजले, जे बरसले बाबासाहेब ज्या पद्धतीनं ती मांडणी केली, कुणाचीच बिशात झाली नाही बाबासाहेबांच्या पुढे एक शब्द काढायची. हे डोळ्याने तुम्हाला पाहायला मिळालं. बाबा हे असं नाही भाषण कुठले तर नव्हे, कॉन्स्टंट असेंब्ली डिबेट्स या नट लोकांनी जशाच्या तशा पाठ केलेल्या आहेत. बाबासाहेबांचे वर्ड्स आहेत, शब्द आहेत. तसं नेहरूंच्या बाबतीत केलंय, तसं राजेंद्र प्रसादांच्या बाबतीत केलंय. तशा पर्सनॅलिटीज तयार केलेल्या आहेत आणि ती मालिका सुरू आहे. मित्र, रविवारी सकाळी 10 वाजता लागते. खूपच एपिसोड झालेले आहेत. आता बाबासाहेब कदाचित त्या सेंटर स्टेट रिलेशन पर्यंत आलेले आहेत. हे का इकडे सेंटर स्ट्रॉंग असावं आणि हे स्टेटचं हे कसे आहेत. आता याच्यासाठी सुद्धा ही लोकशाही बाबासाहेबांनी स्वीकारली, लोकशाही स्वीकारली. ते स्मितांनी सांगितलेल्या व्याख्येत मी परत जात नाही. कारण बाबासाहेब जेव्हा या लोकशाहीला असोसिएटेड वे ऑफ लाईफ असं म्हणतात, या सामाजिक जीवनाचं एक सूत्रीकरण करायचं आहे आणि त्याला असोसिएटेड वे ऑफ लाईफ. रक्तपाताशिवाय क्रांती घडवून आणणारी ही सरकारची जबाबदारी आहे. बरोबर आहे. ते स्वीकारल्यानंतर ते सरकारने करायचं. अहिंसेच्या मार्गाने हे काम करायचं आहे, त्यात बुद्धाचा मार्ग आहे. आणि म्हणून रक्ताचा एक थेंबही न सांडता या देशामध्ये सामाजिक क्रांती, आर्थिक क्रांती घडवून आणणं हे सरकारचं कर्तव्य किंवा शासन व्यवस्था आहे काय. पण वे ऑफ असोसिएटेड लाईफ हा काय प्रकार आहे. म्हणून सामाजिक जीवनामध्ये या राजकीय लोकशाहीचं परिवर्तन किंवा ती परिवर्तित लवकरात लवकर ती लोकशाहीमध्ये, सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तित करण्याची गरज आहे, असं बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 साली सांगितलेलं आहे. ज्या दिवशी ही घटना राजेंद्र प्रसादाला सुपूर्द केली त्या दिवशी त्यांनी सांगितलंय राजकीय लोकशाहीमध्ये आलो, ते खूप आपल्याला चांगलं झालं, आपल्याला इक्वालिटी मिळाली, समता प्राप्त झाली आणि एका मोठ्या कॉन्ट्रॅडिक्टरी मध्ये लाईफ मध्ये आपण एंट्री करत आहोत, प्रवेश करत आहोत आणि ते मात्र सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचं आहे. ते की जे काही विषमतेने पूर्णपणे भरले. लवकरात लवकर आपण या राजकीय लोकशाहीचं रूपांतर या सामाजिक लोकशाहीमध्ये, आर्थिक लोकशाहीमध्ये केलं पाहिजे. अन्यथा जे लाभ या लोकशाहीकडून या सामान्य नागरिकाला मिळायचे ते जर मिळाले नाही तर या देशातली जनता एवढ्या मोठ्या परिश्रमानं या घटना समितीनं प्रस्थापित केलेलं हे लोकतांत्रिक सरकार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हेही बाबासाहेबांची They should blow down the fabric of the democratic nature. म्हणून सतर्कता ही आमच्याकडे आली, यायला पाहिजे, वाढलं पाहिजे. त्याच्या लोकशाहीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून ही आपल्याकडे माहिती आली पाहिजे, पोहोचली पाहिजे. तेव्हा जेव्हा ही लोकशाही अशा पद्धतीनं आपल्याला सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तित करायची आहे त्यावेळेस आपल्या मनावरती, आपल्या समाजामध्ये एक जिन्सीपणा निर्माण करण्याची, सामूहिक जीवन जगण्याची
आपल्यामध्ये सेन्स ऑफ बिलॉंगिंग निर्माण होण्याची, जिव्हाळ्याचे प्रश्न आणि व्यक्तीची प्रतिष्ठा मेंटेन करण्याची अशी एक व्यवस्था तयार व्हायला पाहिजे. ती व्यवस्था नाही. आता ते कुठलं तरी सिटीजन म्हणून येते ना, काय काय कसले सिटीजन सिरियल आपले एक सिटीजन चार्टर म्हणतो, असला एक प्रकार निघालाय. तो सगळा तिकडचा वेस्टर्न अडॉप्टेड पॅटर्न आपल्या समोर शब्द यायला लागले. परंतु मुळातच आपल्याला ह्या लोकशाहीच्या या आपल्या इंडिव्हिज्युअल डिग्निटी संबंधामध्ये कधी विचार देशात झालेला नाही. तो इथून पुढे माणसांना करावा लागेल. नसेल तर मग अशा पद्धतीचे चारित्र्य हनन होतं, एकमेकावरती चिखलफेक होतं, सन्माननीय म्हणायचं आणि पुढे शिवे घालायचे. काय संस्कार आहेत तुमच्यावरती? कसले झाले संस्कार? भारताची संस्कृती अशी अशी आहे म्हणून सांगतो जगाला, ही संस्कृती सांगायची काय जगाला? चिखलफेक करणं, नीतिहीन जीवन जगायचं, एखाद्या माणसाला नीतिभ्रष्ट करायचं, हे कोणाचे सगळ्या भानगडी आहेत? कोण असं करतात आणि ते का करतात? असे ते या व्यवस्थेचे शत्रू आहेत, आपले लोकशाहीच्या व्यवस्थेचे शत्रू आहेत, म्हणून ते असे वागतात. तेव्हा हे ज्याचे हे तर पोहोचलेले आपल्याला लोकशाही बाबासाहेबांनी आपल्याला. मग माझं म्हणणं असं होतं की हे संस्कार कुठे कसे व्हायला पाहिजे होते की संविधान निर्माण झाल्याबरोबर याच्यात दोष आहे सगळा. बाबासाहेबांनी याच्यामध्ये मोठा म्हणजे अगदी 99% बाबासाहेबांचा शेअर आहे याच्यामध्ये, लोकशाही आपल्या राज्यघटना निर्मितीमध्ये. चर्चा झाली, माझं म्हणणं मांडले, तुम्ही पुढे ऐकून घ्या. मी असं म्हणालो की आपल्या ही जी संविधान निर्मिती होत होती त्याच्या काही आपण फार भावनावश पण व्हायचं काही कारण नाही. संविधान निर्मिती होत असताना त्याच्या वेगवेगळ्या कमिट्या निर्माण केलेल्या होत्या, त्यांना काही अधिकार दिलेले होते, त्या लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. त्या लोक कमिट्यांचा अभ्यास करत देशभर हिंडत असत, माहिती गोळा करत असत आणि मग त्या माहितीच्या आधाराने ते रिपोर्ट्स करत असत आणि ते रिपोर्ट्स संसद सभेमध्ये आपल्या त्या संविधान सभेमध्ये सादर करत असत. मग त्या चेअरमनला, त्या कमिटीला राईट फंडामेंटल राईट्स असेल किंवा आणखी कुठली कमिटी असेल तर त्या चेअरमनला ते बोलण्याचे अधिकार होते ना, त्यामुळे प्रत्येक सदस्याला बोलण्याचे अधिकार होते. मग ते बोलत असत, गावात माणूस चर्चा करत असेल. कारण लँग्वेज भारतातल्या भारतीय आपल्या भाषा आहेत ती राष्ट्रभाषा कुठली असावी वगैरे याची सुद्धा चर्चा होती. अतिशय उत्तेजित होऊन लोक बोलत होते संविधान सभेत. बाबासाहेब मात्र शांत बसले आणि सगळ्यांचं बोलून झालं की बाबासाहेब म्हणत असत, मी एक सदस्य आहे सभागृहाचा, ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन नंतर, पण मी सभागृहाचा सदस्य आहे म्हणून मला जरा काही विचार मांडायचे. आणि मग बाबासाहेब या गोष्टीवरती विचार मांडत असत. एक पद्धत सांगतो, प्रत्येक गोष्टीवरती सगळं मी सांगू शकेल का तुमच्या लँग्वेजेस वरती काय बाबासाहेबांचे विचार होते, काय मतं मांडली वगैरे, त्यांनी मी हे सगळं सांगेन. पद्धत तुम्हाला सांगतो की किती डेमोक्रेटिक नेचरने हे सगळं बंद चालेल. मग हे लोक बोलले की बाबासाहेब बोलत असत. बाबासाहेबांच्या मताचं सुद्धा काही ठिकाणी खंडन लोक करत असत, सांगत असत. खंडन करता येत नव्हतं परंतु ते विरोध करायचा म्हणून विरोध करत. पण ऍज अ ड्राफ्टिंग कमिटी चेअरमन म्हणून जेव्हा बोलले त्यानंतर मात्र कुठल्याही सभासदाला पुन्हा कॉन्ट्रडिक्ट करण्याची हिंमत, धाडस बाबासाहेबांच्या बाबतीत झालं नाही. आपल्याला टी कृष्णामाचार्यांनी असं म्हटलं की बाबासाहेबांनी बोलल्यानंतर, बोलण्यापूर्वी सभागृहामध्ये खूप मोठं वादळ असायचं, गदारोळ असायचा आणि बाबासाहेब बोलल्यानंतर मात्र या शंका कुशंकाचे सगळे ढग आणि सगळं धोकं खाली बसलेलं असायचं. तेव्हा ही गोष्ट बाबासाहेबांच्या या राज्यघटना निर्मितीच्या संदर्भामध्ये आणि या लोकशाहीची जोडणी आणि लोकशाहीचं स्ट्रक्चर उभं करण्यामध्ये बाबासाहेबांची. मित्र, या स्टेट स्टेटचा रिलेशनचा सुद्धा संदर्भ देत असताना हे ठीक आहे, परंतु सेंटरकडे काही पॉवर्स आहेत, केवळ नाही बरं का, 99 अशी विषय, 99 विषय असे केंद्राकडे की ते राष्ट्राच्या व्यापकतेचे, राष्ट्रव्यापी असे विषय आहेत. त्या विषयांच्या वरती राज्य संपूर्ण केंद्र सरकारने कायदे करायचे. 66 विषयावरती स्टेट सरकारने कायदे करायचे. भरपूर दिले तुम्हाला, करा ना. तिथं ऍग्रिकल्चर आहे, एज्युकेशन आहे, समाज कल्याण आहे,
हे अंधश्रद्धा निर्मूलन काय असेल ते सगळं, हे डावरी सिस्टम वगैरे, हे गुटखा तंबाखू काय, याच्याबद्दल तुम्हाला जे काय करायचं, जे जे डिसॅबिलिटी सोसायटीमध्ये आहे त्या सगळ्या काढून टाकण्यासाठी तुम्ही कायदे करा. यू डोंट रिलाय अपॉन सेंटर. बट ऍट द सेम टाइम तुम्ही जेव्हा तिकडं त्या बाउंड्रीवरती काय चाललंय, तिकडे काय चाललंय, परराष्ट्र खात्यात काय चाललंय, तुम्ही कशासाठी त्याच्या करता, तुम्हाला काय अधिकार आहेत का तुमचं प्रिमाइस तुम्ही सांभाळत नाही? आणि म्हणून मग पुन्हा एवढं असून सुद्धा बाबासाहेबांनी काय केलं बघा, एक कन्करंट लिस्ट ठेवली, त्याला समोरची सूची म्हणतात, की फारच गडबड करायला लागला तर ह्याच्यात कायदे करणार बाबासाहेब त्या राज्याला. परंतु अटी आहेत त्याला काही. राज्य सरकारने त्याच्यावरती कायदा केला तर तो राज्यापुरताच लागू होतो, परंतु केंद्र सरकारला सुद्धा त्या विषयावरती कन्करंट लिस्ट मधल्या सूचीवरती कायदे करण्याचे अधिकार बाबासाहेबांनी ठेवले. त्या विषयावरती जर केंद्र सरकारने कायदा केला तर पुन्हा राज्य सरकारांना कायदे करण्याची गरज नव्हती, कारण ते सगळ्या देशाला लागू होणार आहे. इतकं सोपं सुटसुटीत सगळं संविधान बाबासाहेबांनी लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. आणि ही लोकशाही यशस्वी होते की नाही, तुम्ही राजकीय केवळ केओटिक सिच्युएशन म्हणून, तुम्ही राजकीय गोंधळ म्हणून लोकशाही बिघडली गेली असला काहीतरी भ्रम करून घेऊ नका. तुम्ही फार गोंधळ आहे त्याच्यामध्ये, आणि तो गोंधळ माजवण्यामध्ये लोकांना स्वारस्य आहे. आपण सावध राहिलं पाहिजे. या देशामध्ये स्थैर्य कशात आहे, स्थिरता कशात आहे? राजकीय स्थैर्य नाही आहे, आणि ती नकोच आहे आम्हाला सुद्धा. स्थैर्य